नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गव्हर्नमेंट अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला आपल्याला फायदा घेताना दिसत आहेत। परंतु मित्रांनो, ही योजना राबवत असताना राज्य सरकारने याच्यामध्ये मोठमोठे नियम आणि अटी टाकलेल्या होत्या आणि या अटींमध्ये आणि नियमांमध्ये वेळोवेळी फेरबदल करण्यात आले होते। पुन्हा एकदा मित्रांनो, या नियमांमध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे। तो काय नेमका बदल करण्यात आलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येणार आहोत। तर चला, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा जागोजागी सुरू आहे। अनेक महिलांना या योजनेचा लाभ देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे। रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे 17 ऑगस्टपासून काही महिलांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत। त्यातच आता लाडकी बहीण योजनेतील एक नियम बदल करण्यात आला आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अटीमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। यानंतर याचे पालन करूनच महिलांना अर्ज भरणे गरजेचं आहे। सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत। अगोदरच्या अटीप्रमाणे जमीन हे 5 एकरपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते। मात्र सरकारने ही अटच आता काढून टाकली आहे। त्यामुळे आता 5 एकरपेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे। पण सरकारने 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे। दरम्यान सरकारने 5 एकर शेतजमिनीची अट काढून टाकल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना त्याचा फायदा देखील होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत सुरुवात केली आहे। त्याच्या 2 दिवस अगोदर या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा झाल्याची सुरुवात झालेली होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। तसेच जास्तीत जास्त आपल्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमात अनेक बदल केलेले दिसून येत आहे। त्यातच नुकताच सरकारने या योजनेच्या नियमात आणखी बदल केला होता, ज्यामुळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा देखील होणार आहे। तसेच 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये जमा केले जात आहेत। 31 ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांना सुद्धा सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 रुपये मिळाले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये दिले जातील। मात्र अगोदरच्या जुन्या नियमांमुळे हा अर्ज करण्यासाठी महिलांना अडचणींचा सामना करावा लागला होता। मात्र सरकारने 3 जुलै रोजी एका शासन निर्णय जाहीर केला होता। या शासन निर्णयाच्या माध्यमातून सरकारने या योजनेच्या नियमात महत्त्वाचे बदल केले होते। मात्र या बदलांबाबत अनेक महिलांना आजही माहिती नाही। याच बदलांचा आता राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आता सरकारने या योजनेच्या नियमामध्ये आणखी एक बदल केलेला आहे। तो बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेण्यासुद्धा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। आणि पुन्हा एक विनंती करतो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही इतर महिलांना देखील शेअर करा, जेणेकरून या योजनेमध्ये झालेल्या बदलाबद्दल सुद्धा माहिती पडेल। मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत, आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद।